गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आता वाजलेत मैत्रिणींनो 2:30-3 वाजायले. तर माझं जेवण झालं मैत्रिणींनो. माझ्या मिस्टरांचं राहिले, पोरं पण राहिले. तर एकाने नाश्ता केला सकाळी. मी आज केली मैत्रिणींनो गवारची शेंग केली आणि आपलं साधं वरण भात आणि लोणचं केलं. आपल्या लिंबाच्या फोडी केल्या. पसारा आवरायचा आहे मैत्रिणींनो. पण आज इतका लोड आला आणि मैत्रिणींनो कामाचे धुणं कपडे एवढे होते. आज आमची बाई आली नव्हती, काल पण आली नाही, आज पण आली नाही. आता काय झाले नक्की काय माहिती. मला भाजी काल गेली नाही भाजी आणायला, आज जावं लागणार. काहीच नाही आज फ्रीजमध्ये. आणि आज गाडा पण आला नाही, ऊनही न जास्त त्याच्यामुळं. चला तर मैत्रिणींनो मी तुम्हाला काही टिप्स सांगते सौंदर्यासाठी. तर ज्यांना म्हणजे आपली 18 ते 20 आणि 30च्या वयोगटातील स्त्रियांसाठी, ज्यांना आपली त्वचा तजेलदार आणि हे छान ग्लोईंग दिसायची असायला हवं असेल तर मैत्रिणींनो साबणापेक्षा किंवा मग तुम्ही फेस वॉश वापरतात त्याच्यापेक्षा मैत्रिणींनो हरभऱ्याची डाळ, त्याच्यामध्ये हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून मैत्रिणींनो त्याच्याने तुम्ही चेहरा धुवायचा आणि थंड म्हणजे थोड्या वेळ ठेवायचं आणि थंड पाण्याने धुवायचं मैत्रिणींनो. तुमच्या त्वचेला एक प्रकारचं प्रोटीन मिळतं आहे मैत्रिणींनो आणि तुमची त्वचा ही तजेलदार दिसते. तर ही झाली एक टिप्स. 2 टिप्सला नंबर 2ला मैत्रिणींनो केळीमध्ये विटॅमिन सी असते मैत्रिणींनो. आणि केळी अशी कुस्करायची मैत्रिणींनो आणि पूर्ण म्हणजे चेहरा आधी धुवून घ्यायचा, पूर्ण तोंडाला त्याचा लेप करायचा केळीचा. त्याच्याने सुद्धा मैत्रिणींनो तुमची त्वचा ही ग्लोईंग आणि तजेलदार होती, छान होती. पुन्हा नंबर 3ला मैत्रिणींनो ज्यांचे ओठ काळे असणे हे आपल्या स्त्रीच्या सौंदर्यामध्ये हेच घट येते मैत्रिणींनो. तर ज्यांचे ओठ काळे आहेत त्यांनी मैत्रिणींनो तूप थोडं गरम करायचं आणि दिवसातून 2दा-3दा लावायचं मैत्रिणींनो. किंवा मग साखर, लिंबू असते ना आपलं, लिंबू थोडं त्याचं बुडा म्हणजे वरचं राहिलेलं असते ते घासायचं दिवसातून 2दा-3दा. त्याच्यामध्ये पण विटॅमिन सी असते मैत्रिणींनो. लिंबाने सुद्धा तुमचे ओठ लाल पडायला मदत होती मैत्रिणींनो. नंबर 4 झाली. नंबर 5ला आहे मैत्रिणींनो कच्चं दूध मैत्रिणींनो. सकाळी तुम्ही आता क्लिन्झिंग करतात मैत्रिणींनो, क्लिन्झर वापरतात. तर त्याच्यापेक्षा मैत्रिणींनो सकाळी दूध येतं आहे आपलं, तर कच्चं दूध थोडं बाजूला काढून ठेवायचं मैत्रिणींनो. आणि चेहरा वॉश करून नंतर मैत्रिणींनो त्याच्याने त्या कच्च्या दुधाने चेहरा असा ते कच्च्या दुधाने पूर्ण चेहरा लावून घ्यायचा. ते दूध लावून घ्यायचं त्वचेला आणि 2-3 मिनिट ठेवायचं मैत्रिणींनो. त्याच्याने सुद्धा तुमच्या त्वचेला एक प्रकारचं प्रोटीन मिळतं आहे मैत्रिणींनो आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत होती मैत्रिणींनो. पुन्हा नंबर 7ला मैत्रिणींनो बदाम रात्री भिजत घालायचे मैत्रिणींनो. त्याची फाईन पावडर करायची एकदम आणि थोडा मध टाकायचा मध्ये, थोडं दूध टाकायचं आणि त्याचा लेप लावायचा मैत्रिणींनो. त्याच्यातून तुमच्या त्वचेला विटॅमिन मिळते मैत्रिणींनो. आणि ज्यांची ड्राय स्किन आहे म्हणजे जे हे झालेले असं मृत पेशी तुमच्या चेहऱ्यावर, त्या निघून जाण्यास मदत होती मैत्रिणींनो. आणि आपला त्वचा तजेलदार आणि तेजदार दिसते मैत्रिणींनो. अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्हाला मी नाही म्हणलं तर बऱ्याच टिप्स दिल्या मैत्रिणींनो. आणखीन तुमच्यासाठी मी टिप्स घेऊन येईल मैत्रिणींनो. त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि उन्हामध्ये जर जायचं असेल तर मैत्रिणींनो स्कार्फ बांधून जा आणि गॉगल वापरायला विसरू नका, कारण आपल्या डोळ्याला हे होतं आहे मैत्रिणींनो, सूर्यकिरणाने आपल्या मधल्या रेटिनाला त्रास होतो आहे. त्याच्यामुळं गॉगल वापरणं खूप चांगलं आहे मैत्रिणींनो. चला तर मैत्रिणींनो आणखीन टिप्स हवे असल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.